हे पाटेश्वरमधले जे लेणी आहेत त्यातलं हे शिल्प प्रमुख शिल्प आहे. आता हे कोरलंय कसं बघा. हे मानवीय चेहरा आहे पुन्हा बघितलं तर. सगळे त्याचे हात दाखवले, सगळं नाक आहे, तोंड आहे, डोळे आहेत, वर दोन दिसत आहेत ती वर छातीचं भाग सारखं दाखवलेलं आहे. आणि कडेनं बघितलं तर हे बैलाचं तोंड वाटते. म्हणजे वर दोन शिंग आहेत, हे बैलाचं खालचं तोंड आहे, कडेचे डोळे आहेत आणि मागंसुद्धा बैलाचंच सगळं वशिंडा आणि हे अलंकार आहेत, तिचे पाय दुमडलेले आहेत. असं हे शिल्प कोरलेलं आहे. म्हणजे दोन प्रकार आहेत त्यात. एक मानवीय चेहरा आणि दुसरं बैलाचं, म्हणजे शंकराचं नंदी असतो तसं हे चित्र कोरलेलं आहे. म्हणजे मनुष्यरूपी नंदी असं म्हणू शकता आपण. आणि हे पाटेश्वरचं वैशिष्ट्य आहे सर्वात.